ऐक बाबा, हा? आज मराठा आरक्षणाबद्दल एक कविता म्हणून दाखव की. मराठा आरक्षण की साहेब छत्रपती शिवरायांचे पायीक आम्ही सर्व धर्म समभाव मानतोय हो. की साहेब छत्रपती शिवरायांचे पायीक आम्ही सर्व धर्म समभाव मानतोय हो. पण वेळ पडल्यास त्या दिल्लीच्या बादशालाही आमच्या पायापाशी आणतोय हो. की साहेब आमच्या अशा धाडसापुढं शौर्यापुढं मुघलशाही आदिलशाही काय त्या इंग्रजांचं सुद्धा काही चाललं नाही. की साहेब आमच्या या अशा धाडसापुढं शौर्यापुढं मुघलशाही आदिलशाही काय त्या इंग्रजांचं सुद्धा काही चाललं नाही. म्हणून मागचे 2 दिवस मुंबईमध्ये आंदोलन करणाऱ्यांना काही खायला नव्हतं, पण तिथल्या जागचं कोणी हल्लं नाही. की साहेब इथं आम्ही दिसरात अभ्यास करतोय, पण कोणतर कुठला तर कोटा लावून आम्हाला गाठून जाते हो. की साहेब इथं आम्ही मरतोपर्यंत दिसरात अभ्यास करतोय, पण कोणतर कुठला तरी कोटा लावून आम्हाला गाठून जाते हो. दोघांना मार्ग तर सेमच आहेत, पण त्याचं चाललं आमचं नाही या विचारानं आमचं मन आतल्या आत फाटून जाते हो. आणि साहेब खरं वाटतं तेव्हा वाटतं जेव्हा घरी गेले होते दमलेले आईबाप म्हणतात की बाळा बिनकामाचं डोळे भरू नकोस. की बाळा बिनकामाचं डोळे भरू नकोस. आम्हाला विश्वास आहे पुढच्या वेळी तुझं नक्की होईल. तू बिनकामाची काळजी करू नकोस. पण त्या दमलेल्या आई बापाला कोण सांगा की पुढची वेळ कधीच येणार नाही. पण त्या दमलेल्या आई बापाला कोण सांगा की पुढची वेळ कधीच येणार नाही. या वशिला आणि कोट्याच्या राज्यात आमचा बा सुखानं श्वास कधी घेणार नाही. म्हणून हे आरक्षण आहे मित्रा, हे आपल्याला जो आणावं लागेल, हे कोणी आपल्याला दारात येऊन देणार नाही. म्हणून आता स्टेट असू दे तर सेंट्रल आमच्या या आंदोलना पुढे सगळ्यांचीच भागणार आहे. म्हणून आता स्टेट गव्हर्नमेंट असू दे तर सेंट्रल आमच्या या आंदोलना पुढे सगळ्यांचीच भागणार आहे. मग ते तुमच्या इच्छेनं असो किंवा इच्छा विरुद्ध, पण यावेळी तुम्हाला आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण द्यावंच लागणार आहे.